नमस्कार. आतापर्यंत आपण अशा संप्रदायांची माहिती घेतली जी वेदांना प्रमाण मानतात. पण भारतीय अध्यात्माच्या इतिहासात एक अशी परंपरा आहे जी वेदांइतकीच किंबहुना त्यापेक्षाही प्राचीन मानली जाते आणि ती म्हणजे जैन धर्म. अनेकदा आपल्याला वाटतं की जैन धर्म केवळ 2500 वर्षापूर्वी सुरू झाला, पण ही एक अनादी परंपरा आहे. आज आपण पाहणार आहोत जैन धर्माचा उगम कसा झाला आणि त्याचे संस्थापक कोण होते आणि सनातन संस्कृतीशी त्यांचा नक्की काय संबंध आहे. जैन धर्मात कोणा एका व्यक्तीने हा धर्म स्थापन केला असं मानलं जात नाही. या धर्मात काळानुसार सत्याचा मार्ग दाखवणारे 24 तीर्थंकर झाले. यातील पहिले तीर्थंकर होते भगवान ऋषभदेव, ज्यांना आदिनाथ म्हणून आपण ओळखतो. सनातन परंपरेत आणि श्रीमद भागवत पुराणातही ऋषभदेवांचा उल्लेख विष्णूच्या अंशावतार स्वरूपात येतो. ऋग्वेदातही त्यांचा उल्लेख आढळतो, ज्यावरून हा धर्म किती प्राचीन आहे हे सिद्ध होतं. या परंपरेतील 23वे तीर्थकर भगवान पार्श्वनाथ आणि 24वे तीर्थकर भगवान महावीर यांनी या धर्माला अधिक शिस्तबद्ध आणि व्यापक स्वरूप दिलं. आता महत्त्वाचा प्रश्न, जैन आणि सनातन धर्माचा संबंध काय? वास्तविक जैन धर्म हा भारतीय संस्कृतीच्या श्रमण परंपरेतून आला आहे. सनातन म्हणजे वैदिक धर्म वेदांना प्रमाण मानतो, तर जैन धर्म तीर्थंकरांच्या अनुभवावर भर देतो. दोन्ही धर्मांचा उद्देश मोक्ष हाच आहे. जैन धर्माने वेदांमधील यज्ञयागांतील पशुबळीला विरोध केला आणि अहिंसेचा कडक पुरस्कार केला. म्हणूनच त्याला एक सुधारणावादी किंवा क्रांतिकारी मार्ग मानलं जातं. जैन म्हणजे जो आपल्या मनावर आणि इंद्रियांवर विजय मिळवतो, ज्यांनी जगाला जगण्याचा एक आदर्श मार्ग दिला आणि जो 5 तत्वांवर आधारित आहे. अहिंसा, कोणालाही मन, वचन किंवा कृतीने दुःख न देणं. सत्य, सत्याचा आग्रह धरणं. अस्तेय, चोरी न करणं. ब्रह्मचर्य, इंद्रियांवर ताबा ठेवणं. आणि अपरिग्रह, गरजेपेक्षा जास्त संपत्तीचा संचय न करणं. जैन धर्माचा अनेकांतवाद आपल्याला शिकवतो की एकाच सत्याच्या अनेक बाजू असू शकतात, त्यामुळे सर्वांचा सन्मान करा. हा धर्म आपल्याला जग आणि जगू द्या असा जागतिक शांततेचा मंत्र देतो. पुढच्या भागात आपण एका अशा महापुरुषाबद्दल बोलणार आहोत, ज्यांच्या विचारांनी भारताची सीमा ओलांडून संपूर्ण जग व्यापलं. ते म्हणजे गौतम बुद्ध. भेटूया पुढच्या भागात.